పద్మశాలి సమాజం వారి ఆరాధ్య దైవమైన శ్రీ మార్కండేయ మహాముని వారి పేరుతో అక్కల్కోట్ రోడ్పై సమాజం వారి స్థలంలో మార్కండేయ భవనం నిలపబడనున్నది. ఇందుకోసం తెలంగాణ ప్రభుత్వం 1 కోటి రూపాయలను మంజూరు చేసింది. ఈ నిధిని అందించే ఆదేశం తెలంగాణ ప్రభుత్వం నుండి చేయబడింది. ఆ నిధిని కలెక్టర్ కార్యాలయం వద్దకు పంపడం జరుగును. జిల్లా ప్రశాసనం వారి తరఫున వాటి యొక్క ప్రక్రియలు చేసి మరీ భవనం నిలపబడును. విధానసభ ఎన్నికల్లో తెలంగాణ ముఖ్యమంత్రి రేవంత్ రెడ్డి వీరు మార్కండేయ భవనం గురించి 1 కోటి రూపాయలను అందించే ఆశ్వాసన ఇచ్చారు. ఆ తర్వాత ఈ విషయం గురించి ఎంపీ ప్రణితి షిందే వీరు తెలంగాణ ముఖ్యమంత్రి రేవంత్ రెడ్డి వీరి వద్దన ఈ విషయాన్ని వెంబడించి మరీ నిధి మంజూరు చేయించుకున్నారు. అయితే తొందరలోనే ఈ నిధిని అందింపబడే ఆదేశం తెలంగాణ ప్రభుత్వం వారి నుండి అందివ్వడం జరిగింది అంటూ ఈ యొక్క వివరణ పద్మశాలి జ్ఞాతి संस्थ యొక్క అధ్యక్షులు सुरेश फलमारी వీరు తెలిపారు. मी सुरेश फलमारी पद्मशाली ज्ञाती संस्थेचा अध्यक्ष. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत इथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री रेवंत रेड्डी हे सोलापूरला आले असता आम्ही माननीय तत्कालीन आमदार श्री प्रणिती शिंदे यांना सांगितले की बाबा मार्कंडे मंदिरांना त्यांना घेऊन या, कारण इथं पद्मशाली समाज 4 ते 5 लाखाप्रमाणे मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रामुख्यानं तेलंगणा भागातीलच लोक या भागात राहतात. म्हणल्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री श्री रेवंतना रेड्डी यांना विनंती केली की बाबा सोलापूर शहरात 4 ते 5 लाख पद्मशाली समाज आहे, तेलुगू भाषिक आहे. ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलापुरात पद्मशाली समाज आहे का? हो आहे म्हणल्यानंतर ताबडतोब त्यांना विनंती केली असताना प्रचारात वेळ काढून त्यांनी मार्कंडे मंदिराला भेट दिली असताना आम्ही पद्मशाली ज्ञाती संस्थेकडून त्यांना विनंती केली की बाबा आपल्याला एक मार्कंडे भवन या ठिकाणी बांधायचं आहे. तेव्हा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की बाबा तुम्ही तेलंगणा सरकारकडून आपल्या तेलुगू भाषिकासाठी 1 कोटी रुपये निधी द्यावं. मग त्यांनी ताबडतोब त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी या प्रचारसभेत पद्मशाली चौकाच्या प्रचारसभेत त्यांनी ताबडतोब पद्मशाली समाजाने जी मागणी केलेली आहे मी तत्कालीन मान्य करतो आणि त्यांना 1 कोटी रुपये मार्कंडे भवनसाठी देणगी जाहीर करतो असे म्हणाल्यानंतर इथल्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर सुद्धा ते विचलित न होता गेल्या वर्षी मार्चमध्ये आमच्या पद्मशाली समाजाचं महासभेचं अधिवेशन हैदराबादमध्ये झालं. त्यावेळेला प्रमुख पाहुणे म्हणून श्री रेवंतना रेड्डी हेच होते. त्याने तिथल्या महासभेत सांगितलं की बाबा सोलापूरच्या लोकांनी 1 कोटी रुपये मागणी केली आहे, परंतु अद्यापपर्यंत ते माझ्यापर्यंत आले नाहीत. मी या अधिवेशनामध्ये जाहीर करतो की सोलापुरामध्ये जो मार्कंडे भवन होणार आहे त्याला इथंच मी 1 कोटी रुपये देण्याचं जाहीर करतो. तेव्हा सोलापुरातल्या लोकांनी तात्काळ माझ्याकडे येऊन माझ्याशी संपर्क साधावं असं जाहीर आवाहन केल्यानंतर आम्ही तेव्हा खासदार प्रणिती शिंदे या विनंती केली, ताई असं मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा आपल्याला जायला पाहिजे आणि आपण मागणी करायला पाहिजे. म्हटल्यानंतर ताई स्वतः 24/4/2024 रोजी त्या स्वतः हैदराबादला आल्या. हैदराबाद आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलून घेतलं. निवासस्थानी बोलून घेतून तिथल्या सर्व अधिकाऱ्यांना म्हणाले की बा ताबडतोब तुम्ही एक जिओ लेटर काढा, सोलापूरच्या पद्मशालीसाठी 1 कोटी रुपये देणगी. त्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीला सांगितल्यानंतर मधल्या काळात थोडा वेळ झालं. काय झालं, त्या ठिकाणी आमच्या पद्मशाली समाज बांधवांना विनंती केली असता आमची चुकामुक झाली. त्यानंतर तिथं पाठपुरावा करण्यासाठी कोण व्यक्ती आमचं नव्हतं. त्यानंतर गेल्या महिन्यात ताईंना मी पुनंत विनंती केली. ताईंनी परवा दिवशी सोमवारी अधिवेशन संपल्यानंतर सोमवारी आल्याबरोबर रेवंत रेड्डी यांचा फोन आला ताईंना की ताई तुम्ही कोणाला तरी पाठवून द्या, मी ताबडतोब सगळं पत्रव्यवहार तयार करतो. मग ताई मला आमच्या ट्रस्टीनं आमच्या सेक्रेटरीनं सगळ्यांना बोलून घेतले. ताई ताबडतोब रेवंतांना आणि प्रिन्सिपल सेक्रेटरीनं सांगितलं आहे की तुम्ही 1 कोटी रुपयाचं जिओ लेटर ताबडतोब पाठवून द्या. म्हणल्यानंतर ताबडतोब ताईनं त्यांना फोन केल्यानंतर आपल्या तेलंगणा आणि महाराष्ट्राचं तसं पैसे देता येत नाही. म्हणल्यानंतर ताईंनी ताबडतोब राज्याचे मुख्य सचिव राजीव अग्रवाल यांनी विनंती केली की बाबा असं तेलंगणा सरकारने आमच्या सोलापूरच्या पद्मशाली समाजाच्या बांधवांसाठी 1 कोटी रुपये देणगी दिलेली आहे, तेव्हा आम्हाला तुम्ही NOC द्या. राजीव अग्रवाल त्यांनी म्हणाले ताबडतोब की बा ताई तुम्ही एक पत्र पाठवून द्या, मी ताबडतोब NOC देतो. म्हणल्यानंतर परवा तेलंगणा सरकारकडून आपल्या माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर मंजूर पत्र पाठवून दिलेले आहेत. त्यांचं अधिवेशन चालू होणार आहे. तेव्हा 28 तारखेपासून अधिवेशन झाल्यानंतर तुम्ही ताबडतोब येऊन संबंधित कागदपत्र पूर्ण केल्यानंतर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही
वरील चेक पाठवून देतो असं त्यांनी तिथून जाहीर केलेलं आहे. आणि या कामी माननीय खासदार प्रणिती शिंदे यांचंच मोलाचं योगदान आहे हे कबूल करावं लागेल. आता तो जवळजवळ जी मार्कंडे भवन आपण बांधणार आहोत त्याला अंदाजे 3 कोटी रुपये खर्च येणार आहे. तेव्हा स्थानिक राज्याचे अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याशी आम्ही संपर्क साधलेलो आहोत. लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांना सुद्धा विनंती करणार आहोत की बाबा 1 कोटी रुपये द्यावं असं त्यांनी विनंती करणार आहोत. इथले स्थानिक आमदार खासदार यांना घेऊन जाऊन वरीलसुद्धा रकमेसाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. त्या इमारतीत जे आता आपल्या तुळजापूर, पंढरपूर, घाणगापूर, अक्कलकोट या भागातले लोक जे येत असतात जात असतात त्यांना इथं सोलापुरात उतरायला जागा नाही आहे. जसं हैदराबादमध्ये आपल्या यादगीर गुट्टाला लोकांना उतरायला जागा आहे, तिरुपतीला उतरायला जागा आहे, त्या पद्धतीने एक मोठं प्रशस्त चांगली खोल्या बांधून खाली ऑडिटोरियम हॉल काढून एखादी जर मोठी गाडी आली तर एक 30-40 लोक तिथं राहण्याची व्यवस्था व्हावी अशी संकल्पना आमच्या पद्मश्री ज्ञाती संस्थेची आहे. नाही, तेच ऑडिटोरियम हॉल याचा कशासाठी आपल्या समाजातले विविध कार्यक्रम होत असतात, नाटक होत असतात. आपल्याला प्रशस्त पूर्व भागात एक नाट्यगृह नाही, ते त्यात बांधण्याचा आपल्या ज्ञाती संस्थेचा संकल्प आहे. ఈ సమయంలో జ్ఞాతి సంస్థ యొక్క సర్ చిట్నీస్ సంతోష్ సోమా, రమేష్ కరంకొండ, బాలాజీ దొంత, విజయ్ మద్దా తదితరులు హాజరైనారు.